श्री स्वामी समर्थ. तुम्ही चांगलं करत असूनही लोक तुमच्यावर टीका करतात का? मग स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कधी कधी आपण कोणाचंही वाईट करत नाही, प्रामाणिकपणे वागतो, सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो, नात्यांना जपतो, तरीही काही लोक आपल्याबद्दल वाईट बोलतात. आणि मग मनात एकच प्रश्न येतो, मी एवढं चांगलं करूनही माझ्याबद्दल लोक असं का बोलतात? याच प्रश्नाचं उत्तर स्वामींच्या या जीवन मंत्रात दडलं आहे. स्वामी समर्थांचा संदेश असा आहे, तुमच्या कर्मावर लक्ष ठेवा, लोकांच्या बोलण्यावर नाही. कारण लोकांचं काम बोलणं आहे. आज ते तुमचं कौतुक करतील, उद्या तेच तुमची निंदा करतील. आज तुम्ही त्यांच्यासाठी चांगले असाल, उद्या एखाद्या छोट्याशा गैरसमजामुळे तुम्ही त्यांना वाईट वाटू शकता. म्हणून प्रत्येकाच्या मतानुसार स्वतःला बदलत राहू नका. तुमचं मन स्वच्छ असेल, तुमची नियत चांगली असेल आणि तुमची कर्म योग्य असतील तर बाकीचं स्वामी पाहतील. स्वामींवरती सोपवून द्या. लक्षात ठेवा, चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, तरीही तो अंधारात चमकतो. पण त्याच चंद्राकडे पाहून कुणी म्हणेल सुंदर, तर कुणी म्हणेल डाग आहे. चंद्राने काय करायचं? त्याने चमकत राहायचं. तसंच तुमचंही आहे. लोक तुमच्यात दोष शोधतील, तुमच्या प्रयत्नांची किंमत कमी करतील, तुमच्या चांगुलपणावर प्रश्न उपस्थित करतील. पण तुम्ही तुमचा प्रकाश कमी करू नका, कारण लोकांचं मत तुमचं सत्य ठरवत नाही. तुम्ही कोण आहात हे तुमची कर्म ठरवतात. म्हणून टीका ऐकून खचू नका. टीकेतून काही शिकण्यासारखं असेल तर ते घ्या, पण विनाकारण बोलणाऱ्यांसाठी तुमची मनशांती गमावू नका. स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. कधी कधी स्वामी आपल्याला लोकांच्या बोलण्यापासून वाचवत नाहीत, कारण त्यांना आपल्याला लोकांच्या मतांपेक्षा स्वतःच्या सत्यावर विश्वास ठेवायला शिकवायचं असतं. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक बोलतील, तुम्ही कर्म करत राहा. पण प्रश्न असा आहे, जेव्हा लोक तुमची निंदा करतात तेव्हा स्वामी आपल्याला नेमकं काय करायला सांगतात याचा अर्थ समजून घेण्यासाठी कोण तुमच्याबद्दल चुकीचं बोलत असेल तर त्याला उत्तर द्यायचं का? थांबा. स्वामींचा हा संदेश तुमचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. माणसाला सर्वात जास्त दुःख कशाचं होतं? आपल्याबद्दल चुकीचं बोललं गेलं याचं. आपण लगेच स्पष्टीकरण द्यायला धावतो. मी असं केलंच नाही, तुम्ही मला चुकीचं समजत आहात. पण प्रत्येकाला सत्य समजावून सांगणं आपली जबाबदारी आहे का? नाही. स्वामींचा संदेश आहे, प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची गरज नसते. काही लोकांना सत्य जाणून घ्यायचंच नसतं, त्यांना फक्त तुमच्याबद्दल बोलायचं असतं. तुम्ही कितीही स्पष्टीकरण दिलं तरी ते नवीन प्रश्न निर्माण करतील. म्हणून अशा वेळी शांत राहणं ही कमजोरी नसते, शांतता ही सुद्धा एक ताकद असते. तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवा, कारण आज लोक तुमच्यावर हसतील, उद्या तुमचं यश पाहून तेच लोक शांत होतील. तुम्हाला प्रत्येकाला उत्तर द्यायची गरज नाही. कधी कधी तुमचं यशच तुमचं सर्वात मोठं उत्तर असतं आणि तुमच्या सत्याचा साक्षीदार स्वामी असतो. म्हणून कोणीतरी तुमच्याबद्दल चुकीचं बोललं तर लगेच रागवू नका. एक दीर्घ श्वास घ्या, मनात स्वामींचं नाव घ्या आणि स्वतःला विचारा, माझी नियत चुकीची होती का? जर उत्तर नाही असेल तर शांत राहा, कारण स्वामींसमोर सत्य लपून राहत नाही. कधी कधी आपल्याला वाटतं, स्वामी माझ्यावर इतकी परीक्षा का घेत आहेत? पण कदाचित ती परीक्षा नसते. कदाचित स्वामी आपल्याला एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी तयार करत असतात. म्हणून लोकांच्या शब्दांनी खचू नका. तुमचं कर्म स्वच्छ ठेवा आणि बाकी स्वामींवर सोपवा. पण आता आणखी एक मोठा प्रश्न, जर निंदा करणारी व्यक्ती आपलीच जवळची व्यक्ती असेल तर काय करायचं? परक्यांनी केलेली टीका सहन होते, पण जेव्हा आपलीच माणसं आपल्याला कमी लेखतात तेव्हा मन तुटतं. अशा वेळी स्वामी काय सांगतात? सगळ्यात जास्त वेदना परक्यांच्या शब्दांनी होत नाहीत, वेदना होतात आपल्या माणसांच्या शब्दांनी. ज्यांच्यासाठी आपण खूप काही केलं तेच जर आपल्याबद्दल वाईट बोलू लागले तर मनात प्रश्न येतो, माझी चूक होती का? स्वामींचा संदेश असा आहे, प्रेम करा पण स्वतःला हरवून नाही. जवळची व्यक्ती आहे म्हणून तिचं प्रत्येक म्हणणं खरं असेलच असं नाही. कधी कधी जवळची माणसंही आपल्याला समजून घेत नाहीत. त्यांच्या मतामुळे स्वतःची किंमत कमी करू नका. तुमची किंमत कोणाच्या बोलण्यावर ठरत नाही. जर तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती स्वीकारा, माफी मागा, स्वतःला सुधारा. पण जर तुम्ही चुकीचे नसाल तर फक्त लोकांना खुश करण्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. स्वामींच्या मार्गावर नम्रता हवी, पण आत्मविश्वासही हवा. काही नाती टिकवण्यासाठी आपल्याला स्वतःला सतत बदलत राहावं लागतं. पण एक वेळ अशी येते जेव्हा स्वतःचं अस्तित्वच हरवतं.
असं करू नका. नाती जपा, पण स्वतःची मनशांती जपा. जिथे प्रेम आहे तिथे संवाद असू द्या, आणि जिथे सतत अपमान आहे तिथे योग्य अंतर ठेवायला शिका. स्वामी आपल्याला प्रत्येक नातं तोडायला सांगत नाहीत, ते आपल्याला विवेकाने नाती जपायला शिकवतात. म्हणून जवळची व्यक्ती टीका करत असेल तर आधी तिचं म्हणणं समजून घ्या. कदाचित त्यामागे काळजी असेल, कदाचित गैरसमज असेल, आणि कदाचित मत्सरही असेल. पण हे ओळखायचं कसं? जवळच्या व्यक्तीची टीका प्रेमातून आहे की मत्सरातून, हे कसं ओळखायचं? तुमची चूक दाखवणारा प्रत्येक माणूस तुमचा शत्रू नसतो, पण तुमचं यश पाहून जळणारा प्रत्येक माणूस मित्रही नसतो. हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काही लोक आपली चूक सांगतात कारण त्यांना आपली काळजी असते, पण काही लोक आपण पुढे जाऊ नये म्हणून आपल्याला खाली खेचतात. दोघांच्या शब्दात फरक कमी असतो, पण त्यांच्या हेतूत खूप मोठा फरक असतो. खरी टीका करणारी व्यक्ती तुमची चूक सांगेल, पण तुमच्या सोबत उभीही राहील. ती म्हणेल हे चुकलंय, सुधार. पण मत्सर करणारी व्यक्ती तुमची चूक शोधत राहील आणि तुमच्या प्रत्येक यशातही दोष शोधेल. हा फरक ओळखा. स्वामींच्या मार्गावर विवेकाला खूप महत्त्व आहे. प्रत्येकावर संशय घेऊ नका, पण प्रत्येकावर आंधळा विश्वासही ठेवू नका. माणसाला त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या कृतीतून ओळखा. तो तुमच्या अडचणीत तुमच्यासोबत असतो का? तुमच्या यशात मनापासून आनंदी होता का? तुम्ही पडल्यावर उभं करतो का, की आणखी खाली खेचतो? हे प्रश्न स्वतःला विचारा. कारण कधी कधी आपण चुकीच्या लोकांना आपलं मन देतो आणि मग त्यांच्या एका शब्दामुळे आपला आत्मविश्वास तुटतो. असं होऊ देऊ नका. तुमच्या मनाची चावी प्रत्येकाच्या हातात देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवा आणि विवेक जागा ठेवा. आता एक शेवटचा प्रश्न उत्तरतो. लोक काहीही बोलत असताना आपण स्वतःला मजबूत कसं ठेवायचं? कारण जग बदलणं आपल्या हातात नाही, पण लोकांच्या बोलण्याने आपलं मन किती हलणार हे नक्की आपल्या हातात आहे. आणि स्वामींचा यासाठी एक अत्यंत सुंदर जीवनमंत्र आहे. एक दिवस असा येईल जेव्हा लोकांची टीका तुम्हाला दुखावणारच नाही, कारण तुम्हाला तुमची किंमत कळालेली असेल. तो दिवस कधी येतो? जेव्हा आपण लोकांना उत्तर देणं सोडून देतो आणि स्वतःला सिद्ध करणं सुरू करतो. तुम्ही चांगलं करत असाल तर काही लोक टीका करतील. तुम्ही पुढे जात असाल तर काही लोकांना ते आवडणार नाही. तुम्ही यशस्वी झालात तर काही लोक तुमच्या यशात कारण कमी लेखतील. पण हे सगळं थांबवण्याचा एकच मार्ग आहे. स्वतःचा मार्ग सोडू नका. स्वामींचा संदेश मनात ठेवा. लोकांच्या शब्दांपेक्षा तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. तुमची नियत स्वच्छ असेल तर प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आज तुमच्यावर हसणारे लोक उद्या तुमच्या प्रवासाची गोष्ट सांगतील. म्हणून थांबू नका. तुम्ही पडला तर उठून उभे राहा. कोणी टीका केली तर त्यातून शिकण्यासारखं घ्या. कोणी अपमान केला तर मनात विष साठवू नका. कोणी साथ सोडली तर स्वतःची साथ स्वतः सोडू नका. आणि जेव्हा काहीच समजत नसेल तेव्हा डोळे मिटा, स्वामींचं नाव घ्या आणि म्हणा, स्वामी माझा मार्ग तुम्हाला माहीत आहे. मला फक्त चालत राहण्याची शक्ती द्या. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही प्रत्येकाला खुश करू शकत नाही, म्हणून प्रत्येकाच्या मतानुसार स्वतःला बदलू नका. तुमचं कर्म चांगलं ठेवा, मन स्वच्छ ठेवा, विवेक जागा ठेवा आणि स्वामींवर अढळ श्रद्धा ठेवा. कारण शेवटी लोक काय बोलले हे महत्त्वाचं नसतं, तुम्ही कोणत्या मार्गावर चाललात हे महत्त्वाचं असतं. आणि जर त्या मार्गावर तुमच्यासोबत स्वामी समर्थ असतील तर जगाची टीका तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ.